नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला माहीत आहेच, पण त्यामागचे एक सत्य माहीत आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम महाराजांच्या गाथेमागील हे रहस्य जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। यावर्षी अधिक श्रावण महिन्यात काहीतरी नवे वाचावे असे मनात असताना श्री तुकाराम महाराजांनी गाथेचे वाचन सुरू केले। वाचताना अनेक अभंग परिचित होते। लताबाईंनी आपल्या अजरामर स्वरांनी या अभंगांना स्वरसाज चढवला असल्याने वाचताना काही अभंग त्याच चालीत वाचले गेले। खरं तर श्री तुकाराम महाराजांनी सामान्य माणसांच्या जीवनाचं तत्वज्ञान आपल्या अभंगातून सांगितलं आहे। हे तत्वज्ञान त्यांच्या कठोर आत्मपरीक्षणामधून आणि सद्विवेक बुद्धीतून तयार झाल्याने त्याला एक कालातीत अशी आंतरिक नीतिमत्ता आहे। व्यापक मानवतेची, मानवी हक्कांची आणि समतेची बैठक आहे। तीव्र संवेदनशीलता, शोषणाचा तिटकारा आणि मानवजातीविषयी प्रेम हाच श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आत्मा आहे। या गुणांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री तुकारामांचे अभंग आजही ऐकायला आणि म्हणायला लोक एकत्र येतात आणि अनेक ठिकाणी यांचे नियमित पारायण देखील होत असते। या अभंग रचनेविषयी एक कथा आहे। एकदा संत श्रेष्ठ नामदेवांनी श्री पांडुरंगाच्या पुढे प्रतिज्ञा केली की हे देवा, मी शतकोटी अभंग रचून तुमची कीर्ती वर्णन करीन। देव म्हणाले, नामया, ही कसली प्रतिज्ञा करून बसलास? अरे या कलियुगात माणसाचे आयुष्य थोडे, त्यात विघ्ने फार। अशा स्थितीत तुझी प्रतिज्ञा पूर्ण कशी व्हावी? नामदेव म्हणाले, देवा, मी तुमच्या भरोशावर बोललो, आता माझी प्रतिज्ञा तडीस नेणे तुमच्या हाती। अनंत कोटी ब्रह्मांडे रचणाऱ्या तुम्हाला काय अशक्य आहे? शिवाय भक्तवत्सल्य, भक्ताभिमानी हे तुमचे ब्रीदच आहे, म्हणून आता जे काही करायचे ते तुम्हीच करायचे। नामदेवांचे हे निर्वाणीचे शब्द ऐकताच देवानी सरस्वती देवीला आज्ञा केली की तू नामदेवांच्या जिभेवर राहून त्यांच्या तोंडून माझी वेदप्रणीत स्तुती मराठीत वदवावी। सरस्वती म्हणाली, आपली आज्ञाप्रमाण, पण नामदेव बोलतील तेव्हा चपळाईने लिहून घेणारा कोणीतरी लेखक पाहिजे। यावर ज्यांची वेदशास्त्र स्तुती करतात, व्यास, वाल्मिकी आदी कवींनी ज्यांचे वर्णन केले ते भगवंत वैकुंठ, क्षीरसागर, शेषशय्या सोडून हातात लेखणी घेऊन नामदेवांचे काव्य लिहित बसले। नामदेवांच्या तोंडून केव्हा काय निघेल हे सांगता येणार नाही, म्हणून ते आळस, झोप सोडून अखंड नामदेवांच्या संगतीत राहिले। असे होता होता एकदा एकूण अभंग किती झाले हे मोजून पाहता ते 94,49,00,000 भरले। भगवंतांनाही आश्चर्य वाटले। त्यांनी नामदेवांची पाठ थोपटली, पण नामदेवांचा प्रयाण काळ जवळ आल्यामुळे त्यांची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली। ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी नामदेवांना तुकारामांच्या स्वप्नात नेले आणि तुकारामांना आज्ञा केली की या नामदेवाने शतकोटी अभंग रचना करून माझे वर्णन करण्याचा संकल्प केला होता, त्यातील 5,51,00,000 अजून बाकी आहेत, ते तू पूर्ण कर। या आज्ञेनुसार तुकारामांनी अभंग रचनेस प्रारंभ केला आणि तो पूर्णत्वासही गेला। श्री तुकाराम महाराजांच्या या सार्थ अभंगातून व्याकुळ भक्ताची प्रेमळ विनवणी, भगवंताशी प्रेम कलह, सत्संग महिमा, दंभावर कोरडे, सदाचाराचे महत्व, दुर्जनांची निंदा इत्यादी असंख्य विषय आलेले आहेत। व्यवहारात राहूनही परमार्थ कसा करता येतो हे त्यांचे अभंग वाचून समजते। श्री तुकाराम महाराजांच्या भाषेवर संस्कृताचा प्रभाव नाही, अतिशय मोजक्या शब्दात विषय स्पष्ट करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे। त्यांच्या अभंगातील ओळी सुभाषितांसारख्या व्यवहारात प्रचलित आहेत। या अभंगात पांडुरंगाचा महिमा, वारकरी संप्रदायाची थोरवी, नामसंकीर्तनाचं महत्त्व, पंढरपूर क्षेत्राचे महात्म्य असे कितीतरी विषय आलेले आहेत। त्यांच्या अभंगाची भाषा खास मराठी वळणाची आहे। त्यातील शब्द, वाक्य साधी, सुटसुटीत, समर्पक व मनाचा वेध घेणारी आहेत। श्री तुकाराम महाराजांचे अभंग हे अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत। गेली कित्येक शतके झाली हे अभंग रचलेले आहेत, पण आजही प्रत्येक घटनेकडे बघण्याची दृष्टी आणि योग्य आणि शास्त्रीय शिकवण देण्याची ताकद या गाथेत पानापानावर दिसते। एका अर्थाने मानसशास्त्रीय ग्रंथ म्हणूनच याची ओळख सार्थ ठरेल। अत्यंत साध्या, सरळ आणि सोप्या शब्दातील सर्व परिचित उदाहरणे समाविष्ट असलेल्या गाथेतील अभंग म्हणजे प्रत्येक साधकाला विचार देणाऱ्या आहेत। आवर्जून संग्रही ठेवावे
आणि एकदा तरी वाचावे अशीच श्री तुकाराम महाराजांची गाथा आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला श्री तुकाराम महाराजांच्या गाथेमागील हे रहस्य माहीत होतं का? जर माहीत होतं तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।